मारायचं प्रत्येकाला आहे, कोणी टप अमर व्हायला आलाय. गरीब मारणारे, श्रीमंत मारणारे, लहान मोठा मारणारे, ग्रामपंचायतचा सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे मारणारे. काय चला आलो ना जन्माला, जातीसाठी काहीतरी करू यार. आता आमच्या जातीचं लय वाटोळ झालं, वर्षानुवर्ष वाटोळ झालं. एकदा शाश्वत काहीतरी झालं पाहिजे की रे, वाटतं की नाही? चला किती वेळेस तेच 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 तेच, वेळ द्या पैसा द्या, वेळ द्या पैसा द्या, पोलीस स्टेशनला जा, गुन्हे दाखल करून घ्या. हे धंदे बंद करू आपण. त्याच्यामुळे आता थोडीशी शांतता. तुम्ही ज्या क्षणाला गोंधळ केला त्या क्षणाला मी चालल्या जाईल. त्याच्यामुळे गोंधळ नाही करायचा. मग इथं किती वेळ बसायचं काम पडू द्या, गोंधळ करायचा नाही. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा. काऊन माहित आहे तुम्हाला? काऊन हे आले म्हणून नाही? नाही नाही, ते नाही, ते नाही. तुम्ही आमचे भाऊ आहे, हे आमचे भाऊ हे गाववाले, हे आले म्हणून नाही. कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं. आणि मी जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो ना इथं सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवत आला इथं. त्याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही. या दुकानदारा करणार